नमस्कार. महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास शाळांमधल्या शिक्षकांसाठी एक नवीन सरकारी परिपत्रक आलंय आणि त्यामुळे एक मोठी डेडलाईन सेट झाली आहे. तर काय आहे हा नवीन नियम आणि याचा शिक्षकांच्या नोकरीवर नेमकं काय परिणाम होणार आहे? चला हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही आता काही शिक्षकांसाठी ऑप्शनल राहिलेली नाहीये. ती आता पूर्णपणे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी झाली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की आता या शिक्षकांना टीईटी परीक्षा पास केल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाहीये. हा खरंच एक मोठा बदल आहे. पण ही टेट परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे? बरं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशभरात शिक्षणाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एक मिनिमम क्वालिफिकेशन ठरवलं आहे. म्हणजे जर 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवायचं असेल तर शिक्षक म्हणून पात्र ठरण्यासाठी ही परीक्षा पास करणं आता गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आता प्रश्न हा येतो की हा नियम इतक्या तातडीने आणि इतका सक्तीचा का केला जातोय? याच्या मागे एकच आणि सगळ्यात मोठं कारण आहे, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल. आणि हे आहेत त्या निकालातले थेट शब्द. सर्वोच्च न्यायालयाची भाषा अगदी स्पष्ट आणि खूपच कठोर आहे. यात कोणतीही शंका नाही, कोणतीही पळवाट नाही. 2 वर्षांच्या आत परीक्षा पास करा, नाहीतर नोकरी सोडा. याच थेट आदेशामुळे सरकारला हे नवीन परिपत्रक इतक्या तातडीने काढावं लागलं आहे. आणि हा जो आदेश आहे तो अंजुमन इशात-ए-तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाला एक पक्का कायदेशीर आधार आहे. आता अनेकांना वाटेल की हा निर्णय अगदी अचानक आला आहे, पण खरं सांगायचं तर टीईटी लागू करण्याची ही प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून सुरू होती. हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. ह्या टाईमलाईनकडे बघितलं की सगळा प्रवास आपल्या लक्षात येईल. बघा, याची सुरुवात झाली 2009 मध्ये, जेव्हा शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीए ऍक्ट आला. त्यानंतर लगेच 2010 मध्ये एनसीटीईने संपूर्ण देशासाठी टीईटी अनिवार्य केली. 2013 मध्ये महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानेही हा नियम स्वीकारला, पण त्याची अंमलबजावणी म्हणावी तितकी कठोर झाली नाही. आणि मग आलं 2015 साल, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक अंतिम निकाल दिला आणि एक डेडलाईनच ठरवून दिली. याच निकालामुळे 2016 मध्ये हे नवीन परिपत्रक आलं आणि आता या नियमाचं पालन करणं सगळ्यांसाठी बंधनकारक झालंय. चला आता ह्या सगळ्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे जे शिक्षक सध्या नोकरी करत आहेत त्यांच्यावर याचा काय आणि कसा परिणाम होणार आहे. आणि हा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 2, फक्त 2 वर्षांची मुदत. ह्या शिक्षकांना तयारी करण्यासाठी आणि ही परीक्षा पास करण्यासाठी फक्त 2 वर्षांचाच वेळ मिळणार आहे. तर मग हा नियम नेमका कुणाला लागू होतोय? तर हे अनुदानित आश्रमशाळांमधल्या अशा शिक्षकांसाठी आहे ज्यांची नियुक्ती 2009च्या आरटीई कायद्याच्या आधी झाली होती आणि ज्यांच्या रिटायरमेंटला अजून 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ बाकी आहे. या शिक्षकांसाठी वेळ आता खरंच खूप कमी आहे. त्यांना 1 सप्टेंबर 2027च्या आत तयारी करून ही परीक्षा पास करावीच लागेल. आणि जर ते अयशस्वी झाले तर परिणाम खूप गंभीर आहे. त्यांची नोकरी थेट संपुष्टात. आणि हा बदल फक्त सध्याच्या शिक्षकांपुरता नाहीये. यापुढे होणाऱ्या शिक्षक भरतीचे नियम सुद्धा यामुळे पूर्णपणे बदलणार आहेत. यापुढे नियम एकदम सरळ आहे. जर प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज करायचा असेल तर टीईटी पास असणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट असणार आहे. याशिवाय दुसरा कोणताही विचार केला जाणार नाही. भरतीची जी नवीन प्रक्रिया आहे ती आता खूपच कडक झाली आहे. संस्थांना आता फक्त आणि फक्त टेट पात्र उमेदवारच कायम पदांवर घेता येतील. आणि समजा पात्र उमेदवार नाहीच मिळाला तर तात्पुरती नियुक्ती करता येईल. पण यात एक मोठी अट आहे. त्या कंत्राटी शिक्षकाचा पगार संस्थेला स्वतःच्या पैशातून द्यावा लागेल. त्यासाठी सरकारी अनुदान मिळणार नाही. यामुळे साहजिकच शाळांवर चांगल्या आणि पात्र शिक्षकांना शोधून त्यांना टिकवून ठेवण्याचा दबाव प्रचंड वाढणार आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो. हा जो नवीन आणि कठोर नियम आलाय त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खरंच सुधारेल का? की यामुळे फक्त अनेक वर्षांचा अनुभव असलेले शिक्षक आपली नोकरी गमावतील? आणि ह्या सगळ्यात त्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांच्या भविष्यासाठी हे सगळे बदल केले जात आहेत? या प्रश्नांवर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.